स्वागत आहे आपले सुनीता's टेस्टी टेबलवर। आजची रेसिपी आहे खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी। तर चला आपण त्यासाठी घेऊ एक कोथिंबीरची जुडी। ही निवडून पाण्याने चांगली धुवून थोडी निथळत ठेवली। आता ही धुतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। आता एका परातीत चिरलेली कोथिंबीर, 1 कप बेसन, 2 चमचे तांदळाचे पीठ, हळद, 1 चमचा मिरची पावडर, थोडे हिंग, 1 चमचा आमचूर पावडर व 2 चमचे जिरा लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, 2 चमचे तीळ व चवीनुसार मीठ टाकले आहे। आता हे चांगले हलक्या हाताने मिक्स करून ह्यात 2 चमचे तेल टाकले आहे। हे आपण हळूहळू मिक्स करून घेऊ। ह्याला पाणी सुटते, त्यामुळे पाणी टाकण्याची अजिबात गरज पडत नाही। मला त्यात आणखी पाववाटी बेसन टाकावे लागले। आता ह्या मिश्रणाचा गोळा मळून घेतला व त्याचे 2 भाग केले। आता एका चाळणीला तेल ब्रश करून घेतले। मग हाताला थोडे तेल लावून त्याचे 2 रोल करून चाळणीत ठेवले। आता गॅसवर भांड्यात पाणी टाकून त्यात एक स्टँड ठेवला आहे। पाण्याला उकळी येऊ दिली व त्यात ही चाळणी ठेवली। त्यावर झाकण ठेवले व 5 मिनिटे फास्ट फ्लेमवर व 10 मिनिटे मीडियम फ्लेमवर वाफू द्यावे। नंतर गॅस बंद करून थोडे थंड होऊ द्यावे। आता त्यात टूथपिक घालून बघावे, चिकटत नसेल तर आपली वाफवलेली वडी तयार। आता ह्या रोल्सच्या वड्या पाडून घ्याव्या। वड्या हळूहळू कापाव्या म्हणजे तुटणार नाही, याची काळजी घ्यावी। ह्या आपण वाफवलेल्या सुद्धा खाऊ शकतो किंवा पॅनमध्ये थोडे तेल टाकून शॅलो फ्राय करू शकतो। ह्या गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय कराव्या। अशा प्रकारे 2 बॅचेसमध्ये वड्या दोन्ही बाजूंनी फ्राय करून घेतल्या। झाली आपली गरमागरम चविष्ट अशी कोथिंबीर वडी तयार। बघा कशी खुशखुशीत वडी तयार झाली आहे। ही वडी चहासोबत खा, डब्यात द्या किंवा जेवणासोबत साईड डिश म्हणून ठेवा, सगळ्यांनाच आवडेल। जर ही हेल्दी आणि पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा वडी कशी तयार झाली ते। आणि सुनीता's टेस्टी टेबलला सबस्क्राईब करायला विसरू नका।